पंढरपूर हे ठिकाण कोट्यावधी हिंदू भाविकांचे आराध्य दैवत तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठ्ठलाचे प्रसिद्ध मंदिर आहे। या मंदिरामुळेच पंढरपूरला दक्षिण काशी असेही म्हणतात। तसेच विठ्ठल मंदिर हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणूनही ओळखले जाते। या व्हिडिओमध्ये आपण पंढरपूर आणि विठ्ठल मंदिराबद्दल माहिती घेणार आहोत। पंढरपूर हे महाराष्ट्र राज्यातील सोलापूर शहराच्या पश्चिम बाजूला भीमा नदीच्या काठावर बसलेले एक तीर्थक्षेत्र आहे। पंढरपुरात येण्यासाठी रेल्वे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून एस.टी. बसेस उपलब्ध आहेत। एस.टी. स्टँडपासून मंदिर 2 किलोमीटर अंतरावर आहे। मंदिराकडे जाण्यासाठी ऑटो किंवा टांगेचा वापर केला जातो। ते आपणास मंदिराच्या जवळपास नेऊन सोडतात। मंदिराच्या जवळ गेल्यावर आपणास प्रथम पश्चिम द्वार लागतो, त्याच्या डाव्या बाजूने पुढे जावे लागते व लगेचच उत्तर द्वार लागतो व पुढे मुख्य द्वार लागतो। मंदिर मधोमध असून रस्ता मंदिराच्या चारही बाजूनी आहे। मंदिराच्या मुख्य द्वारासमोरूनच आपणास चंद्रभागा नदीकडे जावे लागते। भाविक चंद्रभागा नदीमध्ये हातपाय धुवून किंवा आंघोळ करून पुढे दर्शनासाठी निघतात। प्रथम पुंडलिकाच्या समाधीचे दर्शन घेतले जाते व विठ्ठल मंदिराकडे दर्शनासाठी भाविक जातात। पुंडलिकाचे दर्शन घेतल्यानंतर ओढ लागते ती विठ्ठलाच्या दर्शनाची। आपण मंदिराकडे निघतो। मंदिराच्या डाव्या बाजूला 7 मजली इमारत आहे, जी की दर्शन रांगेसाठी बांधलेली आहे। पुढे मंदिराचा मुख्य द्वार लागतो। तो पूर्वाभिमुख असून त्याला श्री नामदेव महाद्वार असेही म्हणतात। मंदिराच्या समोरच संत चोखामेळा यांची समाधी असून मंदिर प्रवेशद्वारातच श्री नामदेवाची समाधी आहे। मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपणास विठ्ठल सभा मंडप पाहावयास मिळतो। तेथून पुढे गेल्यास आपणास 16 खांबमध्ये प्रवेश करतो। 16 खांबाच्या आधारावर हे दगडी मंडप उभारले असल्यामुळे त्याला 16 खांब असेही नाव पडले आहे। विठ्ठल मंदिर हे प्राचीन हिंदू स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण आहे। पुढे मंदिराच्या गर्भगृहामध्ये श्री विठ्ठलाची मूर्ती आहे आणि गर्भगृहाच्या मागे रुक्मिणीची मूर्ती आहे। सध्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पुरातत्व विभागामार्फत 700 वर्ष असे जुने ऐतिहासिक काम करण्यात आलेले आहे। हे सर्व कामे दगडी असे कोरीव कामात करण्यात आलेले आहे। विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन झाल्यानंतर आपण मंदिराच्या बाहेर पडतो। पंढरपुरामध्ये भक्तांसाठी अनेक असे प्रसिद्ध असे मठ आहेत। त्यातले सर्वात प्रसिद्ध मठ म्हणजे गजानन महाराज मठ व कैकाडी महाराज मठ आहेत, जे की पंढरपूरमध्ये आल्यानंतर या ठिकाणांना अवश्य भेट द्यावी। श्री गजानन महाराज मठामध्ये राहण्याची व्यवस्था खूप चांगली आहे आणि परिसरसुद्धा खूप छान आहे। तर कैकाडी महाराज मठामध्ये पाहण्यासारखे खूप असे देखावे आहेत। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पंढरपूर व मंदिराबद्दल थोडक्यात माहिती घेतलेली आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा।